प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही सगळे आनंदी आहात. देवाला धन्यवाद देऊ या संघर्ष वेळेबद्दल, कारण तो तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. त्याचं वचन सांगतं की ज्या ठिकाणी माझ्या नावामध्ये दोघे किंवा तिघे आहेत त्या ठिकाणी मी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण सगळे आनंदी असताना यावेळेस आपण देवाला आपल्या पायावर उभं राहू, त्याला स्तुतीचा आभार प्रश्नांचा यज्ञ अर्पण करू. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही आत्म्याने खरेपणाने त्याची स्तुती भक्ती करत. आपण आज सगळेजण या मंदिरामध्ये आलेलो असताना ज्या आशेने आणि ज्या उद्देशाने आम्ही आज एकत्र आहोत, आज नक्कीच तुम्हाला मला की तो ज्या ठिकाणी माझ्या नावामध्ये दोन किंवा तिघे आहेत त्या ठिकाणी मी आहे, हे वचन ज्या परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने दिलंय त्या वचनाप्रमाणे तो तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. तो तुम्हाला आणि मला भेटल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. जसं त्याचं प्रेम तुमच्या आणि माझ्यावर आहे, तो तुम्हाला मला भेटतो, तसंच आज आम्ही त्याला आमच्या ओठाचं फळ, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, ओठाचं फळ जो स्तुतीचा यज्ञ आपण अर्पण करू, त्याला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानू. आम्ही आमच्याकडे 2 सेकंद आम्ही आमचे नेत्र बंद करू, कुठल्याही प्रकारचा विचार न करता केवळ आम्ही त्याला धन्यवाद देऊ. आमच्या मुखातून त्याचं गौरव करणारे शब्द काढू, कारण ते त्याला आवडतात. तो आतुर आहे. ज्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की विश्वासणारे एकमेकांशी बोलले आणि परमेश्वराने ते कान देऊन आहे. परमेश्वर आतुर आहे आमचं बोलणं ऐकण्यासाठी, आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानू, त्याला गौरव मान आणि सन्मान देऊ. आमच्या ओठात जे शब्द आहेत त्या शब्दाच्या द्वारे आम्ही त्याच्या नावाची स्तुती करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद. या सर्व आपण त्याला धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. 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 यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी संवर गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे करीब जिंदगी मेरी संवर गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी बदल गई. मिलने बचाया तूने मुझे सहलाया. बचाया तूने मुझे सहलाया. मैं धन्यवाद करता रहूंगा. यीशु धन्यवाद करता रहूंगा. मैं धन्यवाद करता रहूंगा. यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद. 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 यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया. यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया. अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया.
धन्यवाद धन्यवाद Hallelujah. धन्यवाद Thank you, Jesus. Thank you, Lord. Praise and worship, Lord. Thank you, Lord. धन्यवाद पुन्हा एकदा हात उंच करून धन्यवाद. धन्यवाद 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 अजून एकदा संधी आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. Thank you, God. Thank you, Father. धन्यवाद धन्यवाद. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, God. We really bless you, God. पवित्र देवा आम्ही तुला धन्यवादाची प्रार्थना करतो. आमच्या उठाचं फळ आज तुझ्या समोर आम्ही अर्पण केलेलं आहे आणि परमेश्वर आम्हाला विश्वास आहे की ते तू मान्य केलेलं आहे. होय माझ्या देवा, विश्वासाने आम्ही कबूल करतो. आम्ही आत्म्याने खरेपणाने तुझी स्तुती आराधना करण्यासाठी सर्व बंध मोकळे केलेले आहेत. येणाऱ्या प्रत्येकाचे मार्ग मोकळे केलेले आहेत. प्रभू या मंदिरामध्ये तुझ्या मंडळीमध्ये तू प्रत्येकांना आज आशीर्वादित केलेला आहेस. तुझ्या आशीर्वादाची यासाठी घोषणा करतो माझ्या देवा. प्रत्येकाला तू प्रभू पूछ नाही तर मस्तक केलेला आहेस. येणं जाणून तू आशीर्वादित केलेलं आहेस. प्रभू देवा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. जे प्रेम तुझा आमच्यावर आहे त्या प्रीतीच्या द्वारे, त्या प्रेमाच्या द्वारे तू आम्हाला आवरून आणि सावरून ठेवतोस, आम्हाला कृपा करतोस. त्या प्रेमाने आम्हाला प्रभू सांभाळून घेतोस. त्याबद्दल आम्ही मनापासून तुझे उपकार आणि म्हणून म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. ओ जीसस, थँक यू लॉर्ड. प्रभू, आम्ही तुझ्या उपकाराची उतराई होऊ शकत नाही, पण आम्ही तुझ्या उपकाराची आठवण करतो. आम्ही तुला खरोखर मनापासून आभार मानतो. आम्ही लीन आणि नम्र होऊन तुझ्या जवळ तुला धन्यवादाची प्रार्थना करतो. की जे उपकार तू आमच्यावर केलेले आहेस ते अगणित आहेत. प्रभू, तुला धन्यवाद देतो. माझ्या देवा, सर्व गौरव सन्मान करतो. आज यावेळेस प्रेम पित्या, तुझे लोक प्रभू आज स्तुती आराधना करत असताना प्रत्येकाच्या मुखाला तू स्पर्श कर. प्रभू, आज लीडिंग करत असताना पवित्र देवा, विशेष करून माझ्या देवा विनंती करतो की राधा आणि तिच्या बरोबर असलेल्या प्रत्येकाच्या मुखाचा प्रभू संपूर्ण ताबा तुझ्या हाती घे. तुला आवडेल अशी स्तुती आराधना आमच्याकडनं करण्याची कृपा कर. पवित्र आत्म्या, आमच्यावर तुझी पाखर सदैव असते. धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. तुझ्या या मंदिरामध्ये आम्ही असताना प्रथम तुझ्याजवळ येऊन आम्ही तुझ्याजवळ मागतो, आमच्या अपराधांची क्षमा कर. प्रभू, आमचं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र राहावं. आमच्या अंतःकरणामध्ये दोष असेल, आमच्या अंतःकरणामध्ये कुणाविषयी जर चुकीच्या गोष्टी असतील तर प्रभू त्या काढ, शुद्ध कर, स्वच्छ कर आणि प्रभू आम्हाला तुझ्याजवळ येण्याचं धैर्य प्राप्त कर. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. सर्व गौरव तुला देऊ. ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ या वेळेबद्दल. आणि आज राधा आणि तिच्याबरोबर जे स्तुती आणि आराधनेसाठी आहेत ते सर्व येतील आणि आपल्याला देवाच्या स्तुती आणि आराधनेला सांगा. प्लीज कर. गीत नंबर आहे 5 आणि पान नंबर आहे 15. आराधना आम्ही स्वीकारा. आराधना आम्ही स्वीकारा. आराधना में सदाई, आराधना में सदा, आराधना में सदाई. आनंद
आकाश सूर्य चंद्रमा Yeah.
नंबर 20। आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, तेरे सुभान अपना गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, तेरे सुभान सुनाएंगे। आवाज उठाएंगे, संसार की सुंदरता में ये रूप जो तेरा है। इन चांद सितारों में ये आँख जो तेरा है। संसार की सुंदरता में ये रूप जो तेरा है। इन चांद सितारों में ये आँख जो तेरा है। महिमा की तेरी बातें हम सबको सुनाएंगे, तेरे सुभान अपना गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, ये तेरा खजाना है, एक बाप मोहब्बत का, यहाँ पर सका कोई आकर रसूल सदका। ये तेरा खजाना है, एक बाप मोहब्बत का, यहाँ पर सका कोई आकर रसूल सदका। हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, तेरे सुभान अपना गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, गाने सखावत को जुबान के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। गाने सखावत को जुबान के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। वो बेटा सुधारना है, दुनिया को बचाएंगे, तेरे सुभान अपना गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, तेरे सुभान अपना गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे। आपण प्रार्थना करू. आपल्या मोठ्याने देवाला धन्यवाद देऊ. Thank you, Father. धन्यवाद देवा. We really praise you, Jesus. धन्यवाद, धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, God. Thank you, Jesus. Thank you, Father. धन्यवाद प्रभु. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद देवा. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Father. चल प्रभु मुझको अपनी लहू से दो दे मेरे प्रभु। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु।
ईश्वराला धन्यवाद देतो प्रत्येकाची गोष्ट Amen. Praise the Lord. Praise the Lord. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा वेळेबद्दल आणि त्याचे आभार मानूया, कारण त्याने तुम्हाला मला त्याच्या मंदिरामध्ये तो घेऊन आला. यावेळेस आपण स्तोत्र वाचन करणार आहे आणि स्तोत्र वाचन साक्षीकडे आहे आणि ती येईल आपल्याला स्तोत्र वाचण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण स्तोत्र वाचन करूया. स्तोत्र संहिता 105 1 ते 15 वचन. सर्वांनी काय करायचं? माझ्या मागे सर्वांनी म्हणा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या, त्याचे नाम घ्या, राष्ट्रास त्याची कृत्य जाहीर करा, कृत्य जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याचे गुणगान करा, त्याला त्याची स्तोत्रे गा, त्याला त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्याचे त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा, त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा, ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे, ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे, त्यांचे हृदय हर्षित हो, त्यांचे हृदय हर्षित हो. परमेश्वर परमेश्वर व त्याचे सामर्थ्य व त्याचे सामर्थ्य यावर भरोसा ठेवा, त्यावर भरोसा ठेवा, त्याच्या सदा आतुर असा, सदा आतुर असा, त्याने केलेले अद्भुत कृत्ये, त्याने केलेले अद्भुत कृत्य, त्याचे चमत्कार त्याचे चमत्कार, व त्याने उच्चारलेले निर्णय व त्याने उच्चारलेले निर्णय आठवा. त्याचा सेवक अब्राहम याचे वंशज हो, त्याचे सेवक अब्राहम याच्या पृथ्वीभर आहेत, सर्व पृथ्वीवर आहे. तो आपल्या कराराचे निरंतर स्मरण करीतो, तो आपल्या कराराचे निरंतर स्मरण करीतो, हजारो पिढ्यांसाठी हजारो पिढ्यांसाठी आज्ञा केलेले आपले वचन आज्ञा केलेले आपले वचन तो आठवितो. तो आठवितो. हा करार त्याने अब्राहमाशी केला, त्याने अब्राहमाशी केला, आणि त्याविषयी आणि त्याविषयी इसाकाजवळ शपथ वाहिली, ती त्याने याकोबासाठी नियम, ते त्याने याकोबासाठी नियम, इस्रायलासाठी सर्व काळचा करार इस्रायलासाठी सर्व काळाचा करार या रूपाने कायम केली. या रूपाने कायम केली. तो म्हणाला, कनान देश तुझा वतन भाग म्हणून तुला देईल. तुझा वतन भाग म्हणून तुला देईल. त्यावेळी ते मोजके फार थोडके होते, व तेही त्या देशात उपरी असे होते. राष्ट्रातून एका राज्यातून दुसऱ्या लोकात हिंडले, त्याने कोणत्याही मनुष्याला त्यास उपद्रव करू दिला नाही. त्याचकरिता त्याने राजांचाही निषेध करून म्हटले की आमेन. पुढच्या वेळी मी आपण थँक्यू. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा वेळेबद्दल, कारण उत्तम असं पवित्र शास्त्र आता आम्ही जे स्तोत्र वचन वाचलं त्यामध्ये काही गोष्टी पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की असं करा. प्रेज द लॉर्ड. असं करा शास्त्र सांगतं, आणि काय करा याबद्दल पवित्र शास्त्र काय सांगतं आम्ही वाचू. या ठिकाणी 1 पासून ते 6 पर्यंत काही गोष्टी सांगितल्या. पवित्र शास्त्रामध्ये सांगतं, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या, राष्ट्रास त्याची कृत्य जाहीर करा, त्याचे गुणगान करा, स्तोत्रे गा,
त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा. ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्याने त्याच्या यादवर भरोसा ठेवा, त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. त्याने केलेले अद्भुत कृत्य, त्याचे चमत्कार व त्याने उच्चारलेले निर्णय आठवा. याचे वंशज हो, त्यांनी निवडलेले याकोबाचे वंशज हो, तुम्ही असे करा. प्रेज लॉर्ड. आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाने केलेल्या गोष्टी आठवाव्यात, देवाला धन्यवाद द्यावेत. त्यानंतर आम्ही त्याच्या नावाचा अभिमान बाळगावा, ध्यास लागावा. सतत आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करावी. आम्ही सतत आणि सतत देवाला धन्यवाद द्यावा. या वचनांमध्ये आम्हाला असं करायला सांगितलं. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे की आम्ही असं करावं. देवाची इच्छा आहे की आम्ही अशा जीवनामध्ये जगावं. आणि म्हणून त्याने आणखीन 9वं वचन जर तुम्ही वाचलं तर पवित्र शास्त्र सांगतं, हा करार त्याने अब्राहमाशी केला आणि त्याविषयी इसाका जवळ शपथ वाहिली. देवाने जो करार केला तो कधी विसरत नाही परमेश्वर. आज तुम्ही आणि मी या ठिकाणी या मंदिरामध्ये या मंडळीमध्ये आहोत. आज तुम्हाला मला देवाने जे तारण दिलं तो करार त्याने तुमच्या देवाशी केला, तो तुम्हाला मला विदित केला. आज तुम्ही आणि मी कराराचे लेकर आहोत. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आहोत आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की ते राष्ट्रातून ज्यावेळेस पवित्र शास्त्र ते एक साक्ष देतीये, जे इस्रायल लोक राष्ट्रातून एका राज्यातून दुसऱ्या लोकात हिंडले, त्याने कोणत्याही मनुष्याला त्यास उपद्रव करू दिला नाही. त्याचकरिता त्याने राजाचाही निषेध करून म्हटले की माझ्या अभिषिक्ता मनुष्याने माझ्याविषयी तो दुसऱ्यांना आज्ञा देतो की तुम्ही त्यांना उपद्रव करू नका. इस्रायल लोक जेव्हा 40 वर्ष प्रवासामध्ये होते तेव्हा प्रत्येक वेळेस कुठं थांबायचं, कधी जायचं, काय करायचं, हा सगळा नियोजित जो काही तिच्या देवाच्या त्या इस्रायल लोकांच्या बाबतीत प्रत्येक निर्णय परमेश्वर घेत होता. प्रेज द लॉर्ड. कारण तो त्यांना दुधामधाच्या राष्ट्रामध्ये कनान देशामध्ये घेऊन जात होता. प्रत्येक गोष्ट कुठं थांबायचं, किती दिवस थांबायचं. आणि इस्रायल लोक सुद्धा जोपर्यंत परमेश्वर सांगत नव्हता तोपर्यंत त्यांचा तळ उचलून ते पुढे जात नव्हते. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही सुद्धा प्रवासामध्ये आहोत. आणि म्हणून या प्रवासामध्ये आम्ही जगत असताना, वागत चालत असताना आम्ही सुद्धा देवाच्या वाणीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की आम्ही काय करावं. या विश्वासाच्या प्रवासामध्ये, या तारणाच्या प्रवासामध्ये ज्या देवाने तुम्हाला मला ठरवून ठेवलेलं आहे की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, या सार्वकालिक जीवनाच्या प्रवासामध्ये आमच्या देखील जीवनामध्ये आम्ही काय करावं, काय नाही, ते आम्ही देवाला विचारणं गरजेचं आहे. कारण तो तुम्हाला मला मार्गदर्शन परीक्षा राहणार. ज्याप्रमाणे इस्रायल लोकांना 40 वर्ष त्यांनी मार्गदर्शन केलं, तेच मार्गदर्शन आज सुद्धा देव तुमच्या माणसाने करतो. आज तुम्ही आणि मी प्रवासामध्ये आहात. ज्या सार्वकालिक जीवनासाठी तुम्हाला मला निवडलेला आहे, ज्या देवाने तुम्हाला मला निवडलेला आहे, तो देव तुमचा आणि माझा तारणार आहे. तो तुम्हाला मला घेऊन जात आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये सांगतं तो माझा मेंढपाळ आहे. प्रेज लॉर्ड. स्तोत्र 23 मध्ये आम्ही वाचतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, तो मला हिरव्या कुरणात बसवितो. प्रेज लॉर्ड. तो तुमची आणि माझी एवढी काळजी घेतो की तुम्हाला मला कोणत्या गोष्टींची कमतरता आहे ते तुम्हाला आणि मी मागण्याआधी त्याला ठाऊक आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये तो प्रत्येक गोष्ट चांगली करतो. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र करता म्हणतो परमेश्वर चांगला आहे आणि चांगले. आम्ही म्हणतो ना, आम्ही गॉड इज गुड ऑल द टाइम. देव चांगला आहे. प्रेज लॉर्ड. देव चांगला आहे. आणि म्हणून आम्ही आज ज्या विषयाकडे जाणार आहोत त्या विषयाला धरून आजचा जे आम्ही वाचलेला आहे तो विषयच तो आहे. तुम्हाला आणि आम्हाला दिसून येईल. योबाच्या पुस्तकातून आम्ही सुरुवात करणार आहोत. जी सुरुवात आम्ही योबाच्या पुस्तकातून करणार आहोत आणि त्याद्वारे आम्ही जे देवाने तुम्हाला मला
आज आम्ही जीवन जगत असताना, तारणाचं जीवन जगत असताना जे ध्येय किंवा देवाची तुमच्या आणि माझ्याविषयी काय इच्छा आहे त्याकडे आम्ही समजून घेणार आहोत. योबाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 11 वचन आम्हाला वाचायचंय. वाचूया. कुणाकडे मिळाला असेल तर वाचा जोरात. मी गर्भाशयातच का नाही मेलो, गर्भाशयातून निघताच माझा प्राण का नाही गेला. या ठिकाणी योग बोलतोय, मी गर्भाशयातच का नाही मेलो, मी गर्भाशयातून, पुढे म्हणतो तो गर्भाशयातून निघतानाच माझा प्राण का नाही गेला. हे वाक्य आहे, हे बोलणं आहे योबाचं. योबाच्या जीवनामध्ये जी परिस्थिती होती, ज्या परीक्षेला तो तोंड देत होता, त्या परीक्षेमध्ये इथपर्यंत या 3ऱ्या अध्यायापर्यंत जर पहिल्या आणि 2ऱ्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर योग देवाचा गौरव करतो. त्याच्या सगळ्या गोष्टी गेल्या, त्याची लेकरं शरीराला गळवे फोड, तो राखेत बसला, तो इतका त्रस्त झाला की त्याची पत्नी त्याला म्हणाली की सत्व धरून काय बसला, देवाला शिवा शब्दाने मरून जा. तरी पण योग धीराने म्हणतो त्याच्या पत्नीला की देवाकडनं सुखच घ्यावं, दुःख घेऊ नये काय. इतका स्ट्रॉंग आणि इतका भक्कम योग. पण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा त्याच्या जीवनामध्ये प्रसंग येतो, त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी या परिस्थितीमध्ये तो असतो, त्यावेळेस तो त्याचं मुख उघडतो, म्हणतो की मी गर्भाशयातच का मेलो नाही, गर्भाशयातून निघताच माझा प्राण का नाही गेला. अनेक प्रकारच्या त्रासामध्ये आज तुम्ही आणि मी जेव्हा काही परिस्थितीमध्ये अडकतो, काही परिस्थितीमध्ये आम्ही इथं जर आम्ही थोडस या योबाच्या वाक्याविषयी किंवा ते बोललेल्या वाक्याविषयी जर आम्ही थोडस विचार केला तर या जगामध्ये तुम्ही आणि मी आपल्या मर्जीने आलेलो आहोत का. मला वाटलं भारतामध्ये मी जन्म घ्यावा, मला वाटलं पुण्यामध्ये मी जन्म घ्यावा म्हणून मी आलो का. माझी चॉईस आहे का. नाही, तुमची आणि माझी चॉईस नाही, या जगातल्या कोणाची चॉईस नाही. पण देवाला धन्यवाद दे, पवित्र शास्त्र या आमच्या जीवनाबद्दल काय सांगतं जर आम्ही थोडंसं वाचलं तर आमचा या जगामध्ये येण्याचा, ज्याने तुम्हाला मला या जगामध्ये पाठवलं त्याचा उद्देश काय आहे, जर तो थोडासा जर आम्ही वाचून पाहिला तर आम्हाला वाचायला मिळतं. आपण यशाचं पुस्तक याचा 43वा अध्याय आणि 7वं वचन. आज आम्ही या जगामध्ये आहोत, अनेक प्रकारच्या कठीण प्रसंगाला तोंड देत आहोत, पण आम्ही कशा प्रकारे समजून घ्यावं आमचं जीवन, यासाठी आम्ही आज 43 आणि 7 यशा 43:7 वाचा. ज्यान माझे नाव ठेविले, ज्यान माझे गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडिले, त्या सर्वांना घेऊया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र देवाचं वचन सांगतं ज्याप्रमाणे आज आम्ही योबाच्या जीवनाबद्दल बघितले. योग कंटाळला, त्रासला आणि मग तो म्हणतो, त्रासून कंटाळून म्हणतो की मी या जगामध्ये मी जन्मलो नसतो तर किती बरं झालं असतं. त्याने आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. अशाच काही परिस्थिती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडतात. आम्हाला त्रास सहन होत नाही, आम्हाला दुःख सहन होत नाही. आम्हाला जर थोडासा जर विचार केला तर बघा, आम्ही या पृथ्वीवर असताना किती संतुष्ट असतो याचा विचार करणं गरजेचं आहे. पाऊस पडला तरी आम्ही विचार करतो काय पाऊस अजून पाहिजे तसा पडला नाही. जास्त पडला तर आम्ही म्हणतो की खूप जास्त पडला, काही उपयोग झाला नाही. उन्हाळा आला तरी तीच कुरकुर, हिवाळा आला तरी तीच कुरकुर. आम्ही संतुष्ट असावं, आम्ही या जगामध्ये संतुष्टतेने राहावं ही देवाची इच्छा आहे. आमच्याकडे कितीतरी चांगले कपडे असतील, शूज, सगळ्या गोष्टी असतील तरी आमची धावपळ असतील. कुठेतरी गेलो की आम्ही बघितलं की असं वाटतं की अजून पाहिजे. संतुष्टता नाही. शेवटा आम्ही जर थोडासा स्वतःचा विचार केला तर आम्हाला समजून येईल की आम्ही किती असंतुष्ट आहोत. मी काल तुम्हाला एक उदाहरण सांगतो की
मी आणि पाठिंबाई मी परवा दिवशी इकडं आपले कॉटेज आपली जी चर्चची प्रार्थना होती गुरुवारी म्हणून, त्या दिवशी येत असताना घरामध्ये काही जुने चांगले कपडे, फाटलेले नाही पण एकदम चांगले कपडे होते. आम्ही ते एका बॅगमध्ये टाकले आणि म्हटलं कोणी जर भेटलं तर त्याला आपण देऊ, आणि म्हणून आम्ही ते टाकले आणि घेऊन आलो. आणि काय ते मॅच्युअल कॉर्नर नाही वडवशी जातो त्या रोडला, तिथं एक लहान मुलगी होती, तिला बोलवलं आणि ती बॅग मी तिच्या हातामध्ये दिली. तिच्या हातामध्ये दिल्यानंतर तिने धावत धावत जाऊन इतक्या गडबडीने, मी तिथं होतो म्हणजे सिग्नल चालू नव्हतं, ज्यांना मिळत नाही त्या लोकांची परिस्थिती, त्या लोकांना किती तो आम्ही थोडस जरी दिलं तरी ते किती आनंदी होतात. आणि आज आम्हाला देवाने उत्तम असं जीवन दिलेलं आहे, एक उत्तम तारणाचं जीवन दिलेलं आहे, पापापासून तुम्हाला सुटका दिलेली आहे, आम्हाला तारणामध्ये तो चालवत आहे. तरी सुद्धा तुम्ही मी जर कुरकुर करत असाल तर आम्ही किती चुकीच्या गोष्टी करतो. पण आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये या ठिकाणी जे योवाचं आम्ही वाचलं, त्यानंतर शास्त्र आम्हाला काय शिकवतं पहा. आम्ही आज या जगामध्ये का आहोत, कारण या ठिकाणी मी वाचतो 21 वचन, मी देवाचं वचन आहे, परमेश्वर म्हणतो मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. प्रेज लॉर्ड. देवाने तुम्हाला आणि मला का निर्माण केलंय? प्रॉपर्टी करण्यासाठी, स्वतःच्या गोष्टी बघण्यासाठी, स्वार्थी जीवन जगण्यासाठी नाही. पवित्र शास्त्र आम्हाला आठवण करून देतं की आम्ही या जगात का आहोत, आम्ही या जगात का आहोत. परमेश्वर म्हणतो मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. तुम्हाला आणि मला या जगामध्ये देवाने यासाठी निर्माण केलेलं आहे की आम्ही देवाचं गौरव करावं. प्रेज लॉर्ड. आम्ही देवाचं गौरव करावं, आम्ही देवाचं गौरव करावं, देवाला धन्यवाद देऊ. एक 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 असा आम्ही जर थोडासा पवित्र शास्त्रातून ही गोष्ट जर पाहिली तर एकदा येशू ख्रिस्त आणि शिष्य होते, आणि शिष्य असताना एक घटना घडली, त्यामध्ये जर आम्ही थोडंसं वाचलं, या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं. पहा, लक्ष देत आहोत, त्याचा उद्देश देवाचं गौरव आहे. आणि म्हणून योबाचं आम्ही स्टार्टला जे योबाच्या मुखातून निघालेले शब्द तो काही बोलला की त्याने आपल्या जन्मदिवसाला कोसलं. आणि म्हणून आम्ही या जगात का आहोत, यशाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर आम्हाला दाखवून देतो की आम्ही त्याचं देवाचं गौरव करावं, त्याचं स्तवन करावं, यासाठी आहोत. आणि हाच प्रश्न पुढे येतो योहान सुवर्तनामध्ये 9:1-3 वाचा. तो तिकडून जात असता त्याने एक जन्मांध मनुष्य पाहिले. त्याने एक जन्मांध मनुष्य पाहिला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी याने आंधळे जन्मावे असे पाप कोणी केले, याने किंवा याच्या आई बापांनी, याने किंवा याच्या आई वडिलांनी. येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आई बापांनी पाप केले असे नाही. याने किंवा याच्या आई बापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाची कृत्य प्रकट, तर याच्या ठाई देवाचं कृत्य प्रगट व्हावं, म्हणून हा असा जन्मला. आम्ही एक सुंदरस नवीन करारामध्ये वचन पाहतो. येशू ख्रिस्त आणि शिष्य यांच्यामध्ये झालेले संभाषण. एक आंधळा व्यक्ती, जन्मापासून असलेला आंधळा व्यक्ती, याविषयी आम्हाला वाचायला मिळतं. शिष्य विचारतात एक प्रश्न, साहजिकच तुम्हाला मला पडलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकतो, बऱ्याच ठिकाणी ख्रिस्ती लोक म्हणतात की आम्हाला हा त्रास का आहे, आम्ही इतक्या प्रॉब्लेम मध्ये का आहोत. अनेकांना प्रश्न आहे. त्याच प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आम्हाला पाहायला. एक जन्मापासून आंधळा असलेला व्यक्ती, शिष्यांनी विचारलं की प्रभूजी हा जन्मापासून आंधळा व्यक्ती आहे, हा का
असा जन्मापासून आंधळा झाला, त्यांचा दृष्टिकोन कुठे गेला, त्यांचा विचार कुठे गेला, तो कुठं जातो विचार त्यांचा, तर त्यांचा विचार जातो कोणतं पाप केलं. आम्ही जेव्हा केव्हा चुकतो, जेव्हा केव्हा आमच्या जीवनामध्ये अशा प्रसंग घडतात, जेव्हा केव्हा आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे कठीण प्रसंग येतात, त्यास आम्ही स्वतःला पाहतो, थोडस आतमध्ये आमच्या घरातल्या लोकांबद्दल, स्वतःबद्दल आम्ही हा विचार करतो की आम्ही काय पाप केलं की ज्यामुळे ही परिस्थिती आली, आम्ही काय चुकलो. प्रियांनो, आम्ही लक्षात असू द्या, पहिली गोष्ट म्हणजे देवाने तुम्हाला मला पाप मुक्त केलेलं आहे. देवाने त्याच्या रक्ताच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा केलेली आहे. ती क्षमा आम्ही जर स्वीकारलेली आहे तर आम्ही त्या पापामध्ये नाही. देवाने तुम्हाला आणि मला दोषमुक्त केलेला आहे. देवाने तुम्हाला आणि मला पापांपासून तारण दिलेलं आहे. कारण पवित्र शास्त्र सांगते की जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, जो कोणी कबूल करतो की येशू ख्रिस्त माझा तारणारा आहे, येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला, रक्त वाहिलं, त्याद्वारे तुम्हाला आणि मला पापांची क्षमा मिळालेली आहे. हे लक्षात असू दे, लक्षात असू द्या, लक्षात ठेवा. स्तोत्रामध्ये आम्ही स्तोत्र आता 105 मध्ये वाचलं की आठवण करून देणार आहे. आम्ही काय आठवावं? आमच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीला, कोणती गोष्ट घडत असताना लगेच स्वतःला दोषी ठरवू नका. कृपा करून लगेच पापाकडं लक्ष देऊ नका. ज्या ख्रिस्ताने तुमचा आणि माझं पाप त्या वधस्तंभावर वाहून नेलेला आहे, त्यावर तुमचा आणि माझा विश्वास नाही का? आम्ही जर म्हणतो की आम्ही जर पाप केला असेल आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये अशी घटना घडतीये, आम्ही पाप केलंय म्हणून आमच्या जीवनामध्ये असा प्रॉब्लेम आहे, तर आम्ही चुकत आहोत. कारण आम्ही हे नाकारतोय की येशू ख्रिस्ताने तुमचं माझं पाप त्या वधस्तंभावर वाहून नेऊन तुम्हाला मला तारण दिलेलं आहे. याला आम्ही नाकारत आहोत. पण याचा दुसरा जर भाग पाहिला तर या वचनामध्ये ज्या येशू ख्रिस्त आणि शिष्य यांच्यामध्ये जे बोलणं झालं, त्यामध्ये येशू ख्रिस्ताने उत्तर काय दिलं की देवाचं गौरव व्हावं यासाठी तो असा जन्मला. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जी काही परिस्थिती असेल, आज तुम्ही मी ज्या परिस्थितीतनं जात असाल, तर कधीही विसरू नका की देवाच्या गौरवासाठी ही परिस्थिती आहे. कधीही विसरू नका की देवाच्या गौरवासाठी ही परिस्थिती आहे. आणि त्याही परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त परमेश्वरला धन्यवाद द्या. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की सर्व परिस्थितीमध्ये आम्ही देवाचं गौरव करा. प्रेज द लॉर्ड. याच परिस्थितीमध्ये योग हे शब्द बोलून गेला, आपण देवाला धन्यवाद देऊ. पुढचा जर अध्याय तुम्ही वाचला तर पुन्हा तो सरळ मार्गाला लागला. त्याने पुन्हा त्याचं पाप, तो चुकीचं बोलला, सगळ्या गोष्टी देवाकडे त्याने कबूल केल्या आणि क्षमा मागितली. आज आम्ही हा विचार करत आहोत, आज आम्ही हा विषय जो आम्ही आज मनन जे करतोय की आम्ही या जगामध्ये यासाठी आहोत की आम्ही देवाचं गौरव करावं. ख्रिस्ती व्यक्ती, तारणारी व्यक्ती या जगामध्ये यासाठी आहे की त्याने देवाचं गौरव करावं, यासाठीच आहे. तुम्ही कितीही पैसा कमवा, कितीही उच्च पदाला जा, कितीही भरपूर धन, सगळ्या गोष्टी कमवा, पण तुमच्या आणि माझ्याकडनं फक्त आणि फक्त देवाचं गौरवच व्हावं ही देवाची इच्छा आहे. कारण आम्ही जर पवित्र शास्त्रामध्ये वाचले तर स्वतः येशू ख्रिस्त, योहान सुसमाचाराचा 17वा अध्याय वाचा, आम्हाला त्यामध्ये आम्हाला काय शिक्षण मिळतं की देव त्या स्वतः येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आम्हाला काय दाखवून देतो. जर आम्ही वाचलं पहिलं वचन वाचा. या गोष्टी बोलल्यावर येशूने वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हटले, येशूने वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हटले, हे पित्या, वेळ आली आहे, वेळ आली आहे. पुत्राने तुझे गौरव करावे, पुत्राने तुझे गौरव करावे, म्हणून तो आपल्या पुत्राचे गौरव कर. म्हणून तो आपल्या पुत्राचे गौरव कर. प्रेज द लॉर्ड. ही प्रार्थना आहे येशू ख्रिस्ताची. जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या आधीची तो देवाशी बोलत आहे, तो त्याला माहिती आहे की मला पुढे जाऊन काय करायचंय. तो त्या बोलत असताना, प्रार्थना करत असताना या अध्यायामध्ये तुम्ही वाचलं तर येशू ख्रिस्त म्हणतो की जे काम तुम्हाला दिलं
ते काम करून, या ठिकाणी ते वचन आम्हाला जर वाचलं आम्ही, चौथं वचन वाचा, सॉरी तिसरं आणि चौथं. सार्वकालिक जीवन हेच आहे सार्वकालिक जीवन हेच आहे की त्याने जो तू एकच सत्य देव त्या तुला व ज्याला तू पाठविले ते येशू ख्रिस्ताला ओळखावे. त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. जे काम तू मला करावयास दिले ते समाप्त करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्त देवाचा गौरव करतो. कशाद्वारे करतो? जी जबाबदारी देवाने येशू ख्रिस्ताला दिली होती, जे काम देवाने येशू ख्रिस्ताला दिलं होतं, ते काम करून तो देवाचा गौरव करतो. प्रेज लॉर्ड. आज तुम्ही मी येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणतो, आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक म्हणतो, विश्वासणारे म्हणतो. कोणती जबाबदारी तुम्ही आणि मी पार पाडता? काय आहे तुमची माझी जबाबदारी की जी आम्ही पूर्ण केल्यावर देवाचं गौरव होईल? देवाचं गौरव करणं म्हणजे काय? देव गौरवला कसा जातो किंवा देवाचं गौरव कशा प्रकारे होईल? येशू ख्रिस्ताचं उदाहरण पहा. येशू ख्रिस्त म्हणतो की मी जे काम तुम्हाला दिलंस ते मी काम करून या पृथ्वीत तुझं गौरव केलेलं आहे. प्रेज लॉर्ड. तुम्हाला आणि मला देवाने जे काम दिलेलं आहे या पृथ्वीवर देवाचं गौरव करण्यासाठी, तो यशाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचलं की जे लोक मी माझ्यासाठी निर्माण केले त्याने माझं गौरव करावं. या जगामध्ये तुमची माझी निर्मिती आहे देवाचं गौरव करणं. कशा प्रकारे देवाने तुम्हाला मला निवडलेलं आहे. प्रेज लॉर्ड. तुम्ही मी निवडलेले लोक आहोत. तुम्ही याजक गण, पवित्र शास्त्र पहिल्या पेत्रामध्ये वाचायला मिळतं की तुम्ही याजक गण आहात, पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही निवडलेले देवाचे स्वतःचे लोक आहात. प्रेज लॉर्ड. ही निवड कुठली आहे? पृथ्वीवरची, पाळकाची, मंडळीची नाही. ही स्वर्गातून तुमची माझी निवड आहे. ही स्वर्गातून तुमची माझी निवड आहे. देवाने तुम्हाला मला निवडलं यासाठी, योहान सुवर्तमानमध्ये वाचतो, यासाठी निवडलं की आम्ही जाऊन फळ द्यावं. शास्त्र आम्हाला सांगतं आम्ही फळ द्यावं. या ठिकाणी येशू ख्रिस्त आम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी दाखवून देतो की आम्ही जे निवडलेलं असताना आमच्यावर जी जबाबदारी आहे ती जर आम्ही पार पाडत नाही तर आम्ही देवाचा गौरव करत नाही. फक्त म्हणायचं मी देवाचं गौरव करतो. जी जबाबदारी दिली ती कुठे आहे? ती कुठे आहे तुमची माझी जबाबदारी? त्यासाठी तुम्ही आणि मी किती प्रामाणिकपणे झटत आहोत, त्यासाठी तुम्ही मी काय त्याग करत आहोत. येशू ख्रिस्ताने ते काम करण्यासाठी स्वतःचा त्याग केला. त्याला फटके मारण्यात आले, ते त्याने सहन केले. त्याला छितू करण्यात आली, ती सहन केली. वधस्तंभावर त्याला खिळण्यात आलं, त्याच्या हातामध्ये खेळ ठोकण्यात आले, मरण यातना त्याच्या झाल्या, पण त्याने सहन केलं. तुम्ही आणि मी ख्रिस्ती म्हणून देवाच्या गौरवासाठी काय सहन करतो? आम्हाला जबाबदारीची तर साठ नाही. आमच्याकडे जबाबदारी किती प्रामाणिकपणे आम्ही जबाबदारी पार पाडतो. आमच्याकडे एक्सक्यूज भरपूर आहेत. अनेक प्रकारच्या वाटा आम्हाला मिळतात देवाच्या जबाबदारीपासून पळण्याच्या, आणि आम्ही म्हणतो देवाचा आम्ही गौरव करतो. फक्त गीत गाऊन देवाचं गौरव करणं नाही. ते गीत गाऊन देवाचं गौरव करणं आहे, पण जी जबाबदारी तुम्हाला मला देवाने दिली ती कुठे आहे जबाबदारी? ती काय करतोय आम्ही? चर्चला येताना अनेक कारण, प्रार्थनेसाठी कोणाच्या घरी जायचं असेल अनेक कारण. काय आहे आमची जबाबदारी? आणि मग आम्ही वर्ण म्हणणार का आम्ही देवाचं गौरव करतो? देवाचं गौरव करायचं असेल तर जे काम देवाने दिले ते प्रामाणिकपणे स्वतःच्या कोणाला सांगायची गरज नाही. ती माझी स्वतःची जबाबदारी आहे. जर आम्ही करत आहोत तर देवाचं गौरव करत आहोत. देवाचं गौरव करणं म्हणजे काय? जर आम्ही थोडासा विषय जर केला तर देवाचं गौरव करणं म्हणजे त्याचा सन्मान करणं, त्याचा आदर करणं.
आणि या शब्दाला देवाच्या गौरव, या शब्दाला इब्री भाषेमध्ये काबोद असं म्हटलेलं आहे. काबोद हा शब्द आहे देवाचं गौरव करण्यासाठी. आणि तो शब्द जुन्या करारामधून नवीन करारामध्ये त्याच अर्थाने प्रतिष्ठा आहे. नवीन करारामध्ये तोच सेम शब्द आहे. काबोद, काबोद म्हणजे देवाचं गौरव. आज तुम्हाला आणि मला यशाच्या पुस्तकातून जे वचन वाचलेलं आहे की देवाने आम्हाला गौरवासाठी निर्माण केलेलं आहे. प्रेज लॉर्ड. तुम्ही आणि मी देवाचं गौरव करावं ही देवाची इच्छा आहे. तुमची आणि माझी निर्मिती या जीवनामध्ये, या जगामध्ये तुम्हाला मला का पाठवलेलं आहे? देवाचं गौरव करण्यासाठी. योग त्रासामुळं, त्याच्या बोलण्यातून थोडासा चुकीचा शब्द, थोडासा त्रासामुळं काही शब्द गेले, पण तोच योग, त्याच योगाबद्दल स्वतः परमेश्वर शेवटच्या अध्यायामध्ये तुम्ही वाचलं तर स्वतः परमेश्वर पहिल्यापासून जसा देव त्याच्याबद्दल साक्ष देतो तीच साक्ष शेवटपर्यंत देव योगाबद्दल देतो की माझा सेवक योग बोलण्यात चुकला नाही. त्याच्या मित्राला तो म्हणतो की तुम्ही चुकलात, पण जर शासन व्हायचं नसेल तर योग मध्यस्थी करून प्रार्थना करेल आणि तुमच्या चुकीच्या शब्दांची तुम्हाला क्षमा मिळेल. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी देवाच्या गौरवासाठी किती पुढे आहोत? देवाचं गौरव करण्यासाठी जी जबाबदारी देवाने तुम्हाला मला दिलेली आहे त्यामध्ये किती पुढे आहोत? मागे पडू नका. देवाचं गौरव करण्यासाठी मागे पडू नका. आपण एक यावेळेस वचन वाचणार आहोत या ठिकाणी आणि मग थांबूया. योहान कृष्ण वर्तमान याचा 11वा अध्याय आणि 4थं वचन वाचा. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी सुद्धा येशू ख्रिस्त जाणीव करून देतो. या दोन उदाहरणात आम्हाला जाणीव होते की ज्या काही गोष्टी आमच्या जीवनात घडतात त्या देवाच्या गौरवासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ज्या परिस्थितीतून जात आहात ती देवाच्या गौरवासाठी आहे. या ठिकाणी हा जो अध्याय आहे 11वा लाजराच्या बाबतीत आहे. लाजर आजारी पडला आणि येशू ख्रिस्ताला तो सांगावा आला, पण येशू ख्रिस्त तिथं थांबला आणि तो काय म्हणतो पहा या ठिकाणी, यास्तव त्या बहिणींनी त्याकडे सांगावा पाठविला, प्रभूजी ज्याच्यावर आपले प्रेम आहे तो आजारी आहे. हे ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इथे एक सुंदरसं वचन आम्हाला येशू ख्रिस्त एक जाणीव करून देतो. पहा, ज्या बहिणीने एक मेन्शन गोष्ट केली. कोणती गोष्ट केली माहितीये? लाजराच्या बाबतीत काय बोलला? तिने जो सांगावा पाठवला, त्या सांगावा पाठवण्यामध्ये जो शब्द आहे तो खूप सुंदर आहे, खूप खूप उत्तम असा आहे. तो म्हणतो, ती म्हणते वर्षा वाच 3रं वचन. यास्तव त्या बहिणीने त्याच्याकडे सांगून पाठविले. पुढे लक्ष द्या. प्रभूजी ज्याच्यावर आपले प्रेम आहे तो आजारी आहे. तो ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे देवाच्या गौरवासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यावर तुझं प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. योहान 3:16 मध्ये आम्ही वाचतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक दिला. देव तुमच्यावर प्रेम करतो, देव तुमच्यावर प्रीती करतो, देव तुमच्यावर प्रेम करतो, हे लक्षात असू द्या. आणि इथं लाजराच्या बाबतीत म्हटलं त्याच्या बहिणीने की ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तो आजारी आहे. ज्या देवाचं तुमच्या आणि माझ्यावर प्रेम आहे तो देव तुमच्या आणि माझ्या जीवनामधून परमेश्वराचं गौरव व्हावं म्हणून प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढतो. प्रेज द लॉर्ड. विसरू नका,
विसरू नका देवाचं प्रेम तुमच्या आणि माझ्यावर आहे. तुमच्या आणि माझ्यावर देवाचं प्रेम आहे. तो तुमच्या आणि माझ्यावर जे प्रेम करतो त्याद्वारे देवाचं गौरव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. कृपा करून आपल्या जीवनात घडत असलेल्या प्रत्येक प्रसंगाबद्दल कोसू नका, चुकीचे शब्द काढू नका, कुरकुर करू नका. फक्त आणि फक्त देवाला धन्यवाद द्या. यशाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो, कारण आम्हाला देवाने निर्माण केले त्याच्या गौरवासाठी, कुरकुर करण्यासाठी नाही, दोष देण्यासाठी नाही, कुरकुर नाही. कारण इस्रायलच्या लोकांचा जो प्रवास होता 40 दिवसांचा प्रवास होता. किती दिवसाचा प्रवास होता? 40 दिवस. पण तो वाढला. आणि तो किती वर्ष झाला? 40 वर्ष. एका दिवसाला किती? एका दिवसाला 1 वर्ष. 24 तासाला 365 दिवस. कॅल्क्युलेशन करा किती लांब आहे तो. आज जर तुम्हाला जी गोष्ट मिळणार आहे, आज तुम्हाला मिळणार आहे, समजा तुमचे वडील तुमचे लेकर इथे आहेत, किंवा तुम्हाला मला एखादी गाडी घ्यायची आहे आणि आज गाडी मिळणार आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुढच्या वर्षी मिळेल. कसं वाटत? कसं वाटत? 365 दिवस थांबावं लागेल, वाट बघावी लागेल आणि मग आमची कुरकुर होईल. विचार करा. पण ही परिस्थिती त्यांच्यामध्ये का आली होती? एका दिवसासाठी 1 वर्ष 365 दिवस का आली होती त्यांची कुरकुर? आम्हाला शांती पाहिजे, आम्हाला आनंद पाहिजे, आम्हाला आरोग्य पाहिजे. आम्ही त्या आरोग्याच्या जवळ जातो, अगदी जवळ जातो, आम्ही असा स्पर्श करायला जातो, पण आमची कुरकुर लांबणीला पाडते. ती गोष्ट आमच्यापासून लांब जाते. ती देवाची चूक नाही. देव तुमच्या आणि माझ्यापासून चांगल्या गोष्टी लांब घेऊन जात नाही. ही तुमची आणि माझी चूक आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाच्या बद्दल आनंदी नाही, देवाने जे दिलेल्या गोष्टीबद्दल समाधानी नाही, देवाने आमच्या जीवनामध्ये उत्तम केलेल्या गोष्टींबद्दल आमची कुरकुर आडवी येते. कारण पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या आणि आमच्या विरोधात असलेले जे पाप आहे, आणि म्हणून आमच्या कुरकुरीमुळं आम्हाला चांगले दिवस देखील पाहता येत नाही. देवाला धन्यवाद देऊ. इथे जे वाचलं आम्ही, ज्या त्या बहिणीने म्हटले की ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्या ठिकाणी तो आजारी आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की हा आजार, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, जो देव तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो, जो देव तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो, जो पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगावं असं आनंद वाटेल की जो देव तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो तो तुम्हाला मला सांभाळतो. म्हणतो की हा आजार मरणासाठी नाही. प्रेज लॉर्ड, मरणासाठी नाही. मरण म्हणजे काय? एंड. माणसाचा एंड आहे की त्याच्यानंतर जीवन नाही. पण येशू ख्रिस्त इथे दाखवतो की हा आजार मरणासाठी नाही, एंड साठी नाही, तर पुढे देवाच्या गौरवासाठी आहे. प्रेज लॉर्ड. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जो देव तुमच्या आणि माझ्या जीवनावर आमच्यावर प्रेम करतोय, तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये स्टॉप करणाऱ्या गोष्टी कधीच करत नाही. प्रेज लॉर्ड. थांबणाऱ्या गोष्टी कधीच करत नाही. तर देवाच्या गौरवाचा जो फ्लो आहे त्यासाठी तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी करतो. कारण तुमच्या आणि माझी निर्मिती देवाच्या गौरवासाठी आहे. प्रेज लॉर्ड. तुमची आणि माझी निर्मिती देवाच्या गौरवासाठी आहे. आणि म्हणून आज आम्ही या जगामध्ये आहोत केवळ आणि केवळ देवाच्या गौरवासाठी. आपण आज यावेळेस या सर्व वचनांकडून आज आम्ही ऐकलेलं असतं. देवाला धन्यवाद देऊ. आणि यावेळेस आम्ही आमचे नेत्र बंद करून जे वचन वाचलेलं आहे त्याचं मनन करू. इकडे तिकडे कुठेही न पाहता मी हे म्हणेल की माझे देवा, आज मी या जगात आहे ते केवळ तुझ्या तुझं गौरव माझ्या मुखातून व्हावं, तुझं गौरव माझ्या वागण्यातून व्हावं, तुझं गौरव माझ्या चालण्या बोलण्यात व्हावं, यासाठी तुम्हाला या जगात पाठवलं.
माझ्या देवा तुला धन्यवाद दे. आम्ही म्हणू की खरोखर जो काही प्रसंग असेल, ज्याप्रमाणे त्या आंधळ्यासाठी येशू ख्रिस्त म्हटला हा आजार देवाच्या गौरवासाठी, त्याप्रमाणे लाजाराच्या बाबतीत देखील तो म्हणतो की हा आजार देवाच्या गौरवासाठी. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट सहज नाही. कोणतीही गोष्ट तुमच्या आणि माझ्या किंवा कुणाच्याही म्हणण्याप्रमाणे नाही, तर ती देवाच्याच योजनेचा एक भाग आहे. आणि त्यावर केवळ आणि केवळ देवाचं नियंत्रण आहे. आम्ही आता वाचलो ज्या लाजराच्या बाबतीत येशू ख्रिस्त म्हणतो की हा आजार देवाच्या गौरवासाठी आहे, कारण त्याच्यावर येशू ख्रिस्ताचं देवाचं नियंत्रण आहे. आणि त्याचं नियंत्रण होतं म्हणून लाजार त्या कबरेतनं बाहेर आला. जेव्हा येशूने त्याला आवाज दिला, जेव्हा येशूने त्याचं नाव घेतलं आणि त्याला बाहेर येण्यासाठी आज्ञा दिली, देवाचं नियंत्रण तुमच्या आणि माझ्या जीवनात होणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये आहे. हे लक्षात असू द्या. देवाच्या नियंत्रणाच्या बाहेर कोणतीही गोष्ट नाही. देवाचं नियंत्रण तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून आम्ही भिवू नये, घाबरू नये, तर केवळ आणि केवळ देवाला धन्यवाद द्यावं, हीच देवाचं गौरव करावं, हीच आमच्या देवाची इच्छा आहे. जो आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करतात त्याची इच्छा आहे. आम्ही आज देवाला धन्यवाद. आज जर तुम्ही दुःखी असाल, आजारी असाल, कोणत्याही चुकीच्या प्रसंगामध्ये असाल, फक्त आणि फक्त देवाला धन्यवाद द्या आणि देवाचं गौरव करा. आणि तुम्ही त्या जीवनामध्ये सुटका, तुम्हाला तो त्यातून बाहेर काढणार आहे याची प्रचिती पहा. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, हालेलुया, थँक्यू, हालेलुया, थँक्यू जीसस, प्रेज एंड वर्शिप, ग्लोरी टू गॉड, थँक्यू जीसस, थँक्यू, हालेलुया, थँक्यू जीसस, हालेलुया, थँक्यू जीसस. पवित्र देवा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या सेनाधीश प्रभू, तुझ्या पवित्र नावाची स्तुती करतो. आज जे वचन आम्ही वाचलं आहे, ऐकलेलं आहे प्रभू देवा, त्या वचनांबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो की तू आज आम्ही या जगात का आहोत, आम्ही कसं राहावं, आम्ही काय करावं, याची शिकवण आज तुझ्या वचनातून तू आम्हाला दिलेली आहे. आम्ही ती मान्य करतो, कबूल करतो, स्वीकारतो माझ्या देवा. आणि आम्ही तुला आमच्या प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो आणि स्तोत्र करता म्हणतो. त्याप्रमाणे म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, जे सर्व उपकार विसरू नको. होय माझ्या प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज यावेळेस प्रभू आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, ज्या परिस्थितीतून किंवा कोणत्याही परिस्थितीतून जात असताना प्रभू आमच्याकडून चुकीचे शब्द गेले असतील तर आम्ही तुला क्षमा मागतो प्रभू. आणि प्रार्थना करतो की प्रभू आम्हाला चालव, आम्हाला कृपा कर, आम्हाला दया कर. प्रभू तुझं संपूर्ण वेळ काळ तुझ्या हाती आहे. तो यावेळेस विनंती करतो की तुझ्या मेजामध्ये आम्ही सहभागी होत असताना प्रभू आमचं मन अंतःकरण शुद्ध कर, आमचे विचार शुद्ध कर. आणि त्या सहभागितेमध्ये शुद्धतेने आणि तुझ्या कृपेने देणे आम्हाला त्या ठिकाणी तू आशीर्वाद. सर्व गौरव तुला दे. आभार प्रश्नाचे यज्ञासही प्रार्थना येशूच्या नावाने करतो म्हणून करतो. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊया. आम्ही आज पहिला रविवार आहे या महिन्याचा आणि पहिल्या रविवारी आपण प्रभोजन आपण घेत असतो आणि त्याप्रमाणे आपण आज प्रभोजनाचा विधी करणार आहोत. तर कृपा करून यावेळेस मी विनंती करतो की सुनील शेलार आणि राहुल दोघंही इकडे येतील आणि यासाठी मदत करतील. कृपा करून या.